सई, तू इतकी शहाणी समजतेस ना स्वतःला. अगं पण तुला बेसिक हेही कळलं नाही की आतापर्यंत मॅम आणि मी सोबत होतो, एकत्र होतो. आणि आमच्या दोघींचा गोल एकच आहे, तुला फिनिश करणं. तुझा हा जो काही सगळा माज आहे ना सई, तो सगळा माज उतरवायचा आहे मला. हे डिझायनर साड्या, ज्वेलरी, हे घर आणि हे जे काही ऐशो आरामात जगतेस ना, तो हक्क सई माझा होता, माझा, ज्यावर तू डल्ला मारलास. आता तो हक्क मी परत मिळवणारच. तुझ्या नाकावर टिचून मी जहागीरदारांची सून होणारच. अजिबात नाही. आणि हे मी कधीच होऊ देणार नाही. वाटेल तेवढे प्रयत्न करून बघा. माझं घर एक मंदिर आहे आणि त्या घरात तुझ्यासारख्या वाईट मुलीला कधीच प्रवेश मिळणार नाही. काय करायचंय ते कर, पण मी तुला या घरची सून कधीच होऊ देणार नाही. पण त्याआधी तू या घरात टिकणार आहेस का? काय? यू नो व्हॉट, ऍक्च्युली इट्स गुड. तू आत्ता आम्हा दोघींना बोलताना पाहिलंस. इतके दिवस लपून छपून जे प्लॅनिंग सुरू होतं, जे आम्ही लपून छपून करत होतो ना, ते आता उघड उघड होणार. इट्स गुड. नाव इट्स सो क्लिअर. आता ऐकतेच आहेस तर उघडपणे तुझ्या तोंडावर सांगते, यापुढे येणारा काळ हा तुझ्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ असणार आहे. देवांशला मॅनिप्युलेट करून जसं मला घराबाहेर काढलं होतंस ना, तसंच देवांश तुझा हात धरून तुला घराबाहेर हाकलेल. अशक्य. आमचा एकमेकांवर खूप विश्वास आहे आणि तुम्ही आमच्यामध्ये कधीच फूट पाडू शकणार नाही. चॅलेंज देतेस तू मला? वाव, आय जस्ट लव्ह चॅलेंजेस. चॅलेंज एक्सेप्टेड. कोण हरतंय कोण जिंकतंय हे आता येणारा काळच ठरवेल. प्रश्न जिंकण्याचा आणि हरण्याचा नाहीये मॅडम, माझ्या आणि देवांशच्या नात्याचा आहे. तुम्ही वाटेल तेवढा त्रास द्या मला.